अलंकार भोईर आणि हितेश चौधरी हे दोन खेळाडू उतरलेत. हितेश चौधरी जर आपण बघितलं तर हितेश चौधरी हा खेळाडू खऱ्या अर्थाने हितेश चौधरी हा सुद्धा एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. मालोडी येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्याच्यानंतर आपण बघताय तर अलंकार भुईर पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा खेळाडू. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोले शतन म्हात्रे चंद्रपाड एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून तो खेळतोय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल पूल केला जातो. या चेंडूला स्कोर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती आणि विजय होतोय अंतिम क्षणात क्षेत्ररक्षकाचा. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांनी अलंकार याने आपलं खातं उघडलंय. या CPL मध्ये त्याने पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळवला होता. दोन्ही टीमचा जर आपण उल्लेख केला तर दोन्ही टीमने यापूर्वी 3 लढती खेळल्यात आणि 3 लढतींमध्ये एक विजय दोन्ही टीमने नोंदवलाय. म्हणजेच हा मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागेल आणि जो संघ हा मॅच हारेल त्यांचे आव्हान जवळजवळ संपुष्टात येईल असं वाटेल. प्रमोदजी शेडगे रसा घेत आहेत, त्यांचा मी आभार मानतोय. ओहो, चांगला बॉल स्विंग अँड मिस. थोडासा संत गतीने चेंडू टाकलाय. वळम घेताना चेंडू दिसलाय. स्विचिट करताना बॅटर अलंकार भोईर याला तुम्ही पाहिलंय. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 2. शतन म्हात्रे शेवटचा मॅच या रचनेमधील. पॉवर प्लेचे षटक आहे. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ओहो, हात वळणारा बॉल होता. बॅटरला काही कळलं नव्हता. ऍक्शन त्यांची त्या ठिकाणी चालू होती आणि अर्थातच हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपतोय. लाईट्स थोडस प्रॉब्लेम्स त्यांना चालू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वळणदार चेंडू टाकलाय. चेतन म्हात्रे यांच्याकडे जे अनुभव आहे, जे बरेचसे सामने तो खेळलाय. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे तो पहिले षटक टाकत असतोय आणि आता इथे सुद्धा पहिले षटक टाकत असताना चांगला मारा त्याचा पाहायला मिळतोय. टिचून मारा तो करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारे चेंडू तो जास्त टाकतोय. व्हॉट्स प्रॉब्लेम. क्षेत्ररक्षकाला थोडस डीप मध्ये सरकवलं जातोय. दिवेश तिथे फिल्डिंग करतायत. बरोबर अगदी त्याच्याच दिशेने हा चेंडू टोळावलाय. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव पूर्ण केली. फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर आता समाधान मानतायत अलंकार भोईर हे खेळाडू. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 3. चेंडू टाकून झालं त्या षटकामध्ये 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्यात. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाला जर आपण पाहिलं तर अर्थातच त्यांचे पासून समीर तांगडी, विकी शेठ म्हात्रे आणि समीर तांगडी यांनी या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचचा मोमेंटो दिलाय. त्या व्यतिरिक्त फ्लड लाईट्स तुम्ही बघतायत. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने पिक केलाय. पिकअप स्ट्रोक. पाहूया किती धाव मिळत आहेत. 2 धावा तर बॅटर पूर्ण करतायत. अंतिम क्षणी चांगली फिल्डिंग होतोय. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 5. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद 5. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. तिचे कैलास इथून थोड्याच वेळात येणार आहेत. त्याच्या रचनेचा म्हणजे डे नाईट क्रिकेटचा शेवटचा दिवस तुम्ही बघणार आहात. CPLचा पहिलं पर्व या ठिकाणी जवळजवळ सफल होताना दिसतंय आपल्याला. आणि उद्या या अतिथी कक्षामध्ये बरेचसे पाहुणे येतील. त्यामुळेच उद्या आमच्या मॅनेजमेंट ची संपूर्ण टीम इथे या अतिथी कक्षामध्येच दिसेल.
आणि उद्या सुद्धा 12 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर 5. उद्याला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज मार्गावर गोलंदाज निखिल पाटील पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं या गोलंदाजाने आणि कालच्या दिवसात तो मालामाल झाला होता. धावसंख्या धावफळकर 5. समोरच्या कडून तो सज्ज झालाय. पाहूया अलंकार काय करतोय, कारण या आधीच अलंकार खेळतोय 3 वर. स्लॉक करायचं होतं, खेळायचं होतं. ऑन साइडला चेंडू जातोय, ऑफ साइडला शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. एकदा पूर्ण केली, एका धावेवर समाधान बनतायत. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अतिशय चांगली पाहायला मिळाली निखिल याची. लेग बाईचा इशारा आलाय आणि या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली आहे ती 4. या 2 षटक मिळून जर आपण पाहिलं तर 4 चेंडू हे निर्धाव टाकलेत गोलंदाजाने. चेतन मात्रेचं ते प्रभावी षटक, पहिले षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये बॅटरची पॉवर पाहायला मिळाली नाही तर बॉलरची पॉवर पाहायला मिळाली. ओ दांडी गोल, यॉर्कर लेन चेंडू टाकलाय. विकेटचं झाले पतन, बॅटरला परतावं लागतंय आणि हितेश चौधरी नावाचा खेळाडू होतोय बाद. गोल्डन डकचा शिकार बनलाय. याच बरोबर पहिला धक्का लागलाय. 1 गडी बाद, धावसंख्या 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. यॉर्कर म्हटलं तर जसप्रीत बुमराह हा खेळाडू सुद्धा मला आठवतोय. आणि आज जर आता बघितलं नुकताच तर निखिल पाटील याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजेच उमेश भुरे. उत्कृष्ट दर्जाचा खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. धावसंख्या धावफळकर आहे ती 6 धावा. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सुद्धा मला आठवला. 6 एप्रिल 2003 साली ज्याचा जन्म झाला आणि आज 2000 साली ज्याचा जन्म झाला आणि आज सुद्धा तो चांगली कामगिरी करतोय पाकिस्तान संघाकरता. इथे बाहेर निघणारा चेंडू आउट कटर चेंडू होता, त्याला छेडलाय, त्याचे परिणाम भोगावे लागलेत बॅटरला. उमेश भुरे जसा आला तसा गेला. विकेटचं पतन, 2 गडी बाद, धावसंख्या 6. सुनील मुकादम ओल्ड इज गोल्ड, लेजंड क्रिकेटपटू आहे आणि यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं काम तो करण्याकरता सज्ज झालाय. 1.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकर आहे ती फक्त आणि फक्त 6 धावा. चांगलं तंत्र या वेळेला निखिल याचं पाहायला मिळालं गोलंदाजी करत असताना. मारवी वॉरियर्स संघाकडून खुद्द संघ मालक सुद्धा प्लेइंग 11 मध्ये उतरलेत. पाहू शकता तुम्ही संघ मालकांना जे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये उभे आहेत. भावेश भोईर शॉर्ट गली क्षेत्रामध्ये आता ते सरकलेत. भावेश रवींद्र भोईर यांना तुम्ही बघतायत. ओहो, व्हॉट कॅच इज अँड टेकन. या सीपीएल मधील 3री विकेट हॅट्रिक, कारण याआधी पहिली विकेट हॅट्रिक करणारा गोलंदाज होता सचिन भोईर. त्याच्यानंतर आपण गोलंदाज बघितला त्यांचेच बंधू आतिश भोईर आणि इथे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहेत निखिल पाटील. एरवी निखिल अभिमन्यू स्पोर्ट्स पतू पॅकर्स अंकुशमूर्ती पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र संघाद्वारे खेळत असतात आणि त्यांच्याद्वारे चांगलं काम होतंय. विकेट हॅट्रिक साधणारा गोलंदाज, त्याच्याकरता जोरदार टाळ्या झालं पाहिजेत. सुंदर गोलंदाजी, प्रभाव टाकलाय आणि बॅटरवर दबाव टाकलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 6 धावा धावफळकावर बॅटिंग करताना झालेत आणि अंकलेश प्रतिष्ठान कार्डी टीमच्या बाद झालेले खेळाडू आपण बघितले तर हितेश चौधरी, उमेश भुरे, ऋतिक म्हात्रे आणि आता क्रमांक 5 वर मिडल ऑर्डर मध्ये आतिश भोईर खेळाडू आलाय. संघाचा संकट मोचक तो ठरेल काय. धावसंख्या 6, 3 गडी बाद. ओ पुन्हा एकदा शेल उडाला होता.
शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग होते चेतन मात्र याच्याद्वारे. मितेश शेंगोटे हे सुद्धा त्याच्या मदतीला धावले होते आणि ह्या एकाच धाब्यानिशी धावसंख्या झाली आहे ती 7. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये आतिश भोईर. पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे खेळाडू आहेत. उत्कृष्ट खेळ त्याने आता सुद्धा केलाय. दोन्ही खेळाडूंचा जर आपण विचार केला तर एकाच संघांमधून ते खेळत असतात आणि एकाच संघामधून खेळत असताना सलामीवीर बॅटरच्या भूमिकेमध्येच त्यांना बराच वेळा आपण पाहिलंय. स्लॉक करताना अंदाज बांधता आला नाही. चांगले गोलंदाजी धारदार गोलंदाजी निखिल पाटील याची. हे षटक होते समाप्त. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 7 धाबा अनिल अंकलेश खार्डी टीमच्या. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीम दबावामध्ये खेळताना दिसतंय. दबाव दडपण सर्व काही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. कुणीतरी संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये तिथे भूमिका अदा करणारा खेळाडू हवा आहे. टीम मीटिंग करू नका प्लीज. रिप्लेसमेंट चेंजेस केले जात आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीम चे इम्पॅक्ट चेंजेस केले गेलाय आणि तिथे सूरज पटेल प्लेइंग 11 मध्ये दाखल होत आहे. मारिओ वॉरियर्स ह्या परफॉर्मन्सने संतुष्ट असतील. आदेश पाटील हे सुद्धा ह्या टीमद्वारे चांगले बॅटिंग करताना दिसले होते पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये सूरज पटेल आणि भावेश भोईर सध्या आपल्याला आउट होताना दिसत आहेत म्हणजे बाहेर जाताना दिसत आहेत आणि इन होताना दिसलेत सूरज पटेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धाबा रंगरंगोटी करावी लागेल या धावसंख्येची. आयुष्यामध्ये सुद्धा आयुष्य जगत असताना आपण सुद्धा रंगरंगोटी करायला हवी. आपला प्रवास हा व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण म्हणतात ना की आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक स्थानकांवर थांबत असते आणि अनुभवाचं तिकीट घेण्याकरता आपल्या प्रत्येकाला प्रत्येक स्थानकावर थांबा घ्यावा लागतोय. एज लागलंय. झेल होण्याची शक्यता. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. आता यश मिळतोय गोलंदाज दिव्येश पाटीलला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 7 धाबा. MS धोनीची आठवण करून देतोय सुनील मुकादम हा खेळाडू. कारण 3 झेल त्याने टिपलेत आणि ते सुद्धा उत्कृष्ट कठीण झेल टिपलेत. व्हॉट अ कॅच. निराश होऊन हताश होऊन आपल्या पॅव्हेलियनच्या दिशेने आपल्या तंबूच्या दिशेने बॅटर आतिश भोईर परततोय. 4 गडी बाद धावसंख्या 7. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. संतोष वैवी हा सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वेळा गोलंदाजी आणि फलंदाजीने त्याने आपल्याला स्वतःला सिद्ध केलं. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये फक्त 7 धावा. दैनावस्था अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमची आणि या अवस्थेमधून आता संतोष वैवी नावाचा खेळाडू संघाला पुढे नेऊन ठेवेल काय. अलंकार भोईर एका बाजूला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देतोय. स्ट्राइक इन कडे संतोष. विकेटवर आपले बॅट आपटतोय. ओहो चांगला बॉल. बघितलं तर लाईन आणि लेंथने तो गोलंदाजी करतोय. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे गोलंदाज दिवेश याच्यामध्ये. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी चांगल्या उत्तम प्रकारे तो टाकत असतोय. पाहूया पुढचा चेंडू कसा असेल. पूर्णतः इथे जकडून ठेवलं बॅटरला. दांडी गोल. बॅटरनी दाखवली आणि बॉलर्सनी वाकवली. विकेटचं पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 7. विकेट पेक्षा धावा फक्त 2च जास्त दिसत आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमच्या. आणि आता ह्यातच अशा स्थितीमधून डाव सावरण्याकरता स्विचिटचे फटके खेळणारा खेळाडू सर्वात वजनदार खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो म्हणजे समीर तांगडी. मराठा पंजाब बीट संघाद्वारे तो पूर्वी खेळायचा भिवंडीमध्ये आणि आज जर आपण बघितलं तर समाजसेवक बाळ्या मामा यांच्या सोबत जास्त वेळ ते स्पेंड करतायत. आणि क्रिकेट म्हटलं तर त्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेले दिसत आहे. सर्वात वजनदार खेळाडू आहे. जसं आपण पूर्वी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात वजनदार खेळाडू म्हणून रेकीम कार्नबेल वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आहे. 100 वजन जर आपण बघितलं त्या खेळाडूचं तर 2019 मध्ये त्याने पदार्पण केलं होतं आणि 140 किलो वजन त्याचं होतं. आणि सर्वात हलका फुलका खेळाडू जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण असेल तर तो खेळाडू आहे भारतीय संघाचा युजवेंद्र चहल, ज्याचं वजन आहे 62 किलो. गोलंदाज मार्गावर गोलंदाज दिवेश तयार. ओ आणखीन एक बॅटचा हलकासा स्पर्श होऊन गेलेला चेंडू होता. पूर्णतः तिखट मारा केलाय, टिचून मारा केलाय, स्पायसी मारा केलाय. आणि ह्या माऱ्यापुढे सध्या काही चालत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 4 चेंडू सतत सलग निर्धाव टाकलेत गोलंदाजाने. 5वा चेंडू जर निर्धाव टाकला तर पारितोषिक आहे एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरत शेख आणि संजयभाई म्हात्रे साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओ चांगला बॉल दिव्येश यांनी हे 5,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. ते उद्याला आपण वितरित करणार आहोत कारण सलग त्याचे 5 चेंडू निर्धाव टाकलेत. ह्याच टीमचा मारवी वॉरियर्स टीमचा निखिल पाटील याने सुद्धा एक निर्धाव षटक टाकलंय आणि तो सुद्धा तो हकदार झालाय. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 7 धावा. 5 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाज दिव्येश याने भागवली या विकेटने संघाची भूक. निर्धाव षटक टाकलंय. याच बरोबर देवेंद्र यांनी चांगला झेल टिपलाय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अनिल अंकलेश प्रतिष्ठान कार्डी टीमची धाव संख्या आहे ती 6 गडी बाद 7 धावा. दुसरं निर्धाव षटक टाकण्यात आलंय गोलंदाज दिव्येश याच्याद्वारे. याआधी पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कामगिरी कारनामा करणारा खेळाडू होता तो म्हणजे निखिल पाटील आणि याच संघाचा तो खेळाडू होता. आणि आता याच संघाचा आणखीन एक खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसलाय दिव्येश पाटील. व्हॉट परफॉर्मन्स. मेडन ओव्हर निर्धाव षटक. आपण जर बघितलं तर 3 षटकांमध्ये संघाची धाव संख्या 6 गडी बाद 7. पहिले षटक ज्यावेळेस पडलं विकेट मिळाली नाही परंतु एक पाया रचला गेलाय. कमी धाव संख्या दिली गेली. 5 धावा खर्च केल्यात. विकेटचं पतन जर आपण बघितलं तर 6 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. नंतरच्या 7 धावसंख्येवर 3 गडी बाद झाले. 6-6-6-7-7-7. 6 गडी बाद धावसंख्या 7. नवीन बॅटर पाहूया कोण आलाय. तो बॅटर इन विजय भोये. खरं तर ह्या खेळाडूला सुरुवातीपासून टीम मध्ये जर संधी मिळाली असती तर संघाकरता बरंच काही केलं असतं. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत क्रिकेट खेळाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी सुद्धा तो करू शकतोय आणि कधी कधी आमच्या सोबत कोण नसलं तर समालोचन सुद्धा ते करू शकतात. विजय भोये नॉन स्ट्राइक इन कडे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज आलाय मितेश शिंगोटे. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार थोडासा दबाव कमी करणारा हा षटकार. मितेश शिंगोटे याचा हा पहिलाच बॉल रीड केला, अभ्यास केला आणि ह्या चेंडूला टोळावलं गेलं लॉंग लेग क्षेत्राबाहेर. 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती या वेळेला 13 आता लगेचच मोठा फटका लागल्यानंतर सुनील मुकादम काहीतरी सल्ला देत आहेत या खेळाडूला. आज चांगलं काम केलंय सुनील मुकादम याने आणि खुश असेल त्यांचे इतर खेळाडू. मोठा फटका ट्रू इन रो. लगातारच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेचलेत बॅटरने. 6 धावा. 6 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता पोहोचली 19 वर 19. आता हा खेळाडू अतिशय घायल झालाय आणि तो आता समजून गेलाय की मलाच या षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. सलग 2 बॉल मध्ये 2 षटकारांच्या मदतीनं चांगले बॅटिंग तो करतोय. सुरुवात करत असताना 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा त्याने बनवल्या होत्या आणि नंतर चे 4 बॉल जर आपण पाहिले तर 4 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 12 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर 19. वेळेत जास्त वाया जाईल असे काही करू नका.
यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये निखिल पाटील आलेत आणि सुनील मुकादम जे या आधी चांगलं काम करत होते ते आता बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने वळताना दिसत आहेत. पुढचा बॉल. ओहो, या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका. वजन दिले गुडघ्याच्या वाटीला आणि चेंडू पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. मिळत 6 धावा. षटकार. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या आता फुलताना, धावसंख्या वाढताना धाव फळकावर धावा लागले जात आहेत. 25 धावा 25. म्हणजेच आता हा धाव फळक एक चांगली गतीमध्ये येतोय, स्थितीमध्ये येतोय. धावसंख्या 25. 3 चेंडूंमध्ये 18 धावा पूर्ण केल्यात बॅटरने आणि षटकारांची हॅट्रिक साधणारा ह्या टीम द्वारे हा पहिला बॅटर दिसतोय मिस्टर आतिश. कालच्या दिवसात सुद्धा त्याने चांगले बॅटिंग केली होती, आता सुद्धा तो चांगले बॅटिंग करतोय. थोडासा आता दबाव आलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. अलंकार भोईर, व्हॉट अ परफॉर्मन्स. इज ऑन फायर, ही इज ऑन फायर. ओ, आता ह्या चेंडूला मिस केलंय, तो धाव घेत नाही. स्वतःवर त्याचा विश्वास आहे, अजून तो मोठे फटके खेळू शकतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 25 धावा. 4 बॉलची समाप्ती. पॉइंट टेबल तुमच्यापर्यंत अर्थातच उद्याच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये पोहोचवलं जाईल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 25 धावा. पुढचा बॉल बघूया कसा असेल. कडक फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार आहे आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केले जातात बॅटरद्वारे. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 27. म्हणजेच आता चांगली स्थितीमध्ये आणलंय आणि अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला या बॅटरने एकाकी किल्ला लढवतोय. 3 षटकारांच्या सहाय्याने त्याची व्यक्तिगत जर आपण खेळी बघितली 23 धावा तो व्यक्तिगत बनवतोय. पुढचा बॉल, या इनिंग मधला शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर चढवलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. नो बॉलचा तरी इशारा आलाय, परंतु या षटकार की चौकारण्याशी वाढलाय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. मिळतात 6 धावा. 6+1 7 धावा असतील. सोने पे सुहागा. या 7 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली जाते 34 वर. 34. स्कोर इज 34. पहिली 3 षटक फक्त 7 धावा 6 गडी बाद आणि त्याच्यानंतर मितेश शिंगोटे याच्या ह्या 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये कुटलेल्या आहेत त्या 26 धावा. नो बॉलचा इशारा. मोठा फटका अजूनही खेळला जाऊ शकतो. सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय. 27 धावा त्याने खर्च केल्यात. व्हॉट अ बॅटिंग. तिघाने मिळून फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एकट्याने 5 चेंडूत मध्ये 27 धावा खर्च केल्यात. कधी कधी होतोय बघा ना, हाच तो खेळाडू विजय शेठ पाटील चषकामध्ये त्याचा परफॉर्मन्स आपण खूप सुंदररित्या चांगला पाहिला होता द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून खेळत असताना. आणि पहिला बाईक मिळवणारा खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली गेली. मोठी स्पर्धा होती ती 2 लाखाची आणि त्या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्याला ते मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला होता. तोच खेळाडू इथे थोडासा सफल ठरतोय. म्हणजेच क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी यश मिळेल असं नाही. 34 धावा. वाटलं होतं की घरी लवकर जाऊ, परंतु इथे बॅटरने कमालीचं प्रदर्शन केलंय. बॅटर बी रेडी. फ्री हिट असेल, मुक्त फटका आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने लक्षात घ्या. फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. फ्री हिट. पाहूया काय करतो बॅटर. काय घडलं, पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल. ओ नो, ओ नो, ओ नो. हा नो बॉल आता सध्या त्रस्त करतोय. म्हणजेच या पुन्हा अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या पुढे सरकली जाते. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 35. फ्री हिट. फ्री हिट जिवंत आहे.
याआधी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहिला होता आणि आता बिमरचा नो बॉल. म्हणजेच बघा गोलंदाज किती त्रस्त झालाय, आत्मविश्वास सोडून दिल्यासारखं वाटतोय. शॉन पदक सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहे. ते शॉन पदक जरा बाहेर काढा. एन्जॉय करतात ते सुद्धा या क्रिकेट स्पर्धेला. शेवटचा एक बॉल फ्री हिट. धावसंख्या धावफळकर 35. काय 40च्या पलीकडे धावफळक जाईल काय? सुस्थितीमध्ये आणण्यामध्ये अलंकार एक खरा दागिना पाहायला मिळतोय. फ्री हिटचा फायदा उचललाय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धाब्याची करतोय घाई. 2 धावा होतात पूर्ण आणि विजय भोई याची साथ सुद्धा चांगली मिळतोय. परंतु तिसरी धाव घेताना अलंकार हा धावबाद होतोय. विकेटचं झाले पतन. 7वा धक्का, 7 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 37 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 37 धाबा, 7 गडी बाद आणि शेवटच्या षटकामध्ये 30 धाबा खर्च केल्यात बॉलर मितेश शिंगोटे याने. पहिल्या डावाचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर अफलातून बॅटिंग केली, नाबाद खेळी पाहायला मिळाली बॅटर अलंकार भोईरची. पाहूया त्याने किती धावा बनवल्यात, पण मॅच चांगला बनेल असं वाटतंय. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि 31 धावांचं योगदान त्याचं या इनिंग मध्ये पाहायला मिळालं. म्हणजेच 7 या धावसंख्येवर 6 गडी बाद झाले होते आणि अशा स्थितीमध्ये संकट मोचक सापडलाय बॅटिंग करणाऱ्या अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा, कारण याच्या रजनीमधील हा शेवटचा मॅच क्रमांक 24 तुम्ही बघतायत. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा, दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत CPL ची पहिली हॅट्रिक साधणारा गोलंदाज होता लकी स्ट्रायकरचा सचिन भोईर. त्यांनी बाबा 9-1 संघाविरुद्ध ते विकेटची हॅट्रिक साधली होती. आणि आतिश भोईर हा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी संघाचा गोलंदाज होता. त्याने स्वयंभू युवा प्रतिष्ठान विरुद्ध विकेट हॅट्रिक साधली होती. आजच्या दिवसात तिसरा विकेट हॅट्रिक करणारा गोलंदाज नुकताच आपण आपल्याला सापडलाय आणि तो गोलंदाज होता निखिल पाटील. त्यांनीही विकेटची हॅट्रिक साधली अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी संघाविरुद्ध. हा लेखाजोखा ही अचूक माहिती आमच्यापर्यंत आमचे मॅन्युअल स्कोरर संजय भात्री आणि विजय कांबळे पोहोचवताना दिसत आहेत. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या अवधेश पाटील मारवी वॉरियर्स याची 16 चेंडूत नाबाद 39ची खेळी आपण बघितली. जय महाकाळ मालजीपाडा संघाविरुद्ध मारवी वॉरियर्सचा हा खेळाडू आपण पाहिला होता. आतिश भोईर अनिल अंकलेश प्रतिष्ठानचा एका षटकामध्ये 5 धावा देऊन 3 गडी बाद हा चांगला सर्वोत्तम परफॉर्मन्स होता, जो डे वनचा परफॉर्मन्स तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या पहिला सामना असेल बाबा 9-1 वर्सेस अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी असा. दुसरा सामना असेल लकी स्ट्रायकर्स वर्सेस जय महाकाल मालजीपाडा. तिसरा सामना असेल NR कट्टा वर्सेस श्री कानाई फाई. चौथा सामना असेल सनम कुमार रायडर्स वर्सेस बंटी सिक्सर 2727. पाचवा सामना असेल टीम 94 कामन वर्सेस RK द ग्रेट मराठा जुचंद्र. आणि 6वा सामना असेल मारवी वॉरियर्स वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव असा. लवकरात लवकर आता फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघूया कशा पद्धतीने काम करत आहेत, कारण आता आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी टीमच्या खेळाडूने. मध्यरात्र झाले. दिवेश आणि अमित कामनकर हे 2 खेळाडू उतरत आहेत. अमित कामनकर याच्यावर सुद्धा जास्त नजरा असतील. KPLच्या मॅचेस सुद्धा खेळायच्या आहेत. नेहमीच चांगलं काम तो संघाकरता करत असतोय. ब्लॉकॉल मधले चेंडू खोदून काढत असतोय. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला आता बघूया कोणती हत्यारं वापरली जात आहेत फिल्डिंग करताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी संघाद्वारे. हत्यारं तर चांगली आहे, परंतु योग्य वेळी योग्य हत्यार वापरलं पाहिजे.
जसं काही खेळाडूंना कालच्या दिवसात संधी मिळाली नव्हती, जसं मी पाहिलं होतं लकी स्ट्रायकर मध्ये जो अनिकेत भोमटे सातत्याने परफॉर्मन्स देणारा खेळाडू होता आणि ज्यावेळेस तो क्रमांक 8 वर आला त्यावेळेस सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इतका चांगला खेळाडू इतका उशिराने का उतरवलाय. त्याच्या आधी सिद्धार्थ मात्र हे सुद्धा चांगलं बॅटर आहे, ते सुद्धा उतरू शकतात, ते सुद्धा स्वतः मागे राहिले. म्हणूनच कधी कधी डावपेच असतात ना, ते डावपेच तुम्हाला योग्य पद्धतीने आखावे लागतात आणि चुकीचे डावपेच जर आखले तर मग तुम्ही या टुर्नामेंट्स मध्ये टिकून राहू शकणार नाही. तुमच्याकडे खरं तर एक बुद्धिमत्ता आहे श्याम पाटील, ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घेऊन त्या पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करू शकतात. गेम इज ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाजाची पहिली चूक, चेंडूला केलं जातं हुक आणि चौकारण्याशी भागवली संघाच्या धाव संख्येचे भूक. मिळतात 4 धाबा. चौकार. पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. अमित खामनकर छोटा पॅक बडा धमाका करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, हे तुम्ही बघितलंय. चांगला फीक केला, थोडासा उसळी घेणारा बॉल आणि कमरेपेक्षाही जास्त वर तो जाताना दिसला. त्या चेंडूला हुक केलं बॅटरने. 4 धाब्याच्या मदतीने खातं उघडलंय. थोडंसं लगेचच दबावामध्ये येत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. दोन्ही टीम करता करू या मरो अशी स्थिती आहे या मॅचची. म्हणूनच टीम मीटिंग करू नका. आम्हाला ठाऊक आहे फक्त 1 ते 2च कॅप्टन बना. बॅटर स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा अमित खामनकर आणि नॉन स्ट्राईक इन कडे दिवेश पाटील. दिवेश पाटील हा खरं तर अंडरआर्म क्रिकेटचा खेळाडू होता, परंतु त्याने जे इम्प्रूव्हमेंट केली, ज्या सुधारणा केल्या ना, त्या सुधारणामुळेच त्याला मोठमोठ्या संघांमध्ये संधी मिळते. सरळ बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर. ओव्हर द वन बाउन्स, ओव्हर द रो. चौकार. 4 धावा मिळत आहेत. लगातारच्या 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकलेत बॅटरने. इरादे स्पष्ट केलेत. सुरुवात पहिल्या इनिंगची ज्यावेळेस झाली त्यावेळेस ती अडखळत झाली. दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात चांगली होत आहे मारवी वॉरियर्स या टीमची. बाबेश रवींद्र भोईर हे संघ मालक आहेत आणि सर्व खेळाडूंना त्यांनी एकत्रित केलंय. MPL मध्ये सुद्धा मारवी वॉरियर्स म्हणजेच मालचेपाडा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मारवी वॉरियर्स टीमला आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या टीमने चांगला परफॉर्मन्स दिला होता. इथे सुद्धा चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे आणि त्यांचा चॉईस प्लेअर आयकॉन खेळाडू म्हणून त्यांनी निखिल पाटीलला इथे आयकॉन बनवलाय, जो उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. त्याची सुधारणा भरपूर त्याने केलेत. असे काही खेळाडू आहेत जे अचानकपणे टीम मध्ये दाखल होत आहेत आणि इतर खेळाडूंची जागा घेत आहेत. पुढचा बॉल कोलटपाचा चेंडू होता, सरळ बॅटने गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर लागली आहे ती 8 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे 38 या धावसंख्येचं. अर्थातच 30 धावा अजून बनवायच्या आहेत. 30 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 धावांची गरज आहे उर्वरित 21 बॉल मध्ये. 21 चेंडू आणि 30 धावा. पुढचा बॉल. थोडीशी शांतता पसरले. इनसाइड आउट. काय चांगलं फिक केलं या चेंडूला कव्हरच्या दिशेने. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. मिळत्या धावा 4. CPL चौकार. ज्या वेळेला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्याने, जसं म्हटलं जातात ना की मुंबईमध्ये गेल्यानंतर मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेट मधला हा कव्हर ड्राईव्ह दोन्हीही आकर्षित करतात आपल्याला आणि हा आकर्षित करणारा फटका खेळलाय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 12 वर. स्कोर मोज ऑन 12. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धाबा. कष्ट करावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तरच या स्पर्धेमधील आव्हान त्यांचं जिवंत राहू शकतं. शॉर्ट बॉल पाहिलंय, चेंडूला फिक केलं जात आहे. चेंडू स्कोर लेग लॉंग लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ मिळतात या चेंडूवर धावा 4. गोलंदाजाने इथे खालाय मार. षटक क्रमांक पहिलं आणि 5 चेंडूंमध्ये 4 चौकार आलेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ टॉन्स. बॅटर अमित कामनकर 44-0-44 हा त्याचा स्कोर बोर्ड आहे.
काय चांगलं बॅटिंग केलंय. म्हणूनच मी म्हटलं होतं की रन मशीन आहे ती, आणि कामन प्रीमियर लीग मध्ये या रन मशीनला तुम्ही जरूर बघा. येणाऱ्या 12 एप्रिल पासून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चांगला अनुभव मिळत असतो त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. आता मात्र अंदाज चुकला होता पिकअपचा. चेंडूला पिकअप करायचा. चेंडू येतो मिडॉन मध्ये. एकदा पूर्ण केली. पहिल्या षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फळकावर पोहोचली जाते मारवी वॉरियर्स टीमची. बिनबाद नाबाद 17 धावा झालेत. अजून जर आपण विचार केला तर 21 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 18 बॉल मध्ये. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. ग्राउंड्समॅन, ग्राउंड स्टॉप प्लीज. साडू घेऊन मैदानाच्या दिशेने वळा. ग्राउंड स्टॉप, गो फास्ट. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. खुर्च्या थोड्याशा खाली दिसतात, म्हणजे प्रेक्षक जवळजवळ गेलेत. ज्या ज्या टीम्स चांगला परफॉर्मन्स करून गेल्यात त्यांचे प्रेक्षक वर्ग गेलेत. आणि मला वाटते या स्पर्धेमध्ये एक मात्र संघ आहे जो 4 पैकी 4 सामने जिंकलाय. टीम 94 कामन. गो फास्ट. मनीष पुढे जात आहेत. उद्या सुद्धा आम्ही अपेक्षित करतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या, तर आपलं प्रेम असंच राहावं. ही CPL ही स्पर्धा एक नवीन पर्व सुरू केले. पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आयोजकांना भरपूर मेहनत घ्यावी लागली, आणि ही तर खरी सुरुवात आहे. याच्यातूनच आपल्याला स्टार मिळतील, भविष्य मिळेल. ISPL मध्ये, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसेल. काही काढू कदाचित IPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना दिसेल. कारण IPL म्हटलं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. कारण बघा ना, आपल्या भारतीय गोलंदाजाला तो मान मिळाला नाही, परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क ह्या गोलंदाजाला 24 करोड पेक्षाही जास्त रक्कम मिळाली. म्हणजे त्याचा प्रत्येक चेंडू जवळजवळ 10,31,000 रुपयाला पडलाय. प्रत्येक चेंडू त्याचा 10,31,000 रुपयाला पडणार आहे. आणि असं बघायला झालं तर 80 करोड लोक आपल्या भारतामध्ये अजूनपर्यंत रेशन घेत आहेत. रेशनच्या दुकानामध्ये लाईन लावतात, परंतु त्यांना काय मदतीचा हातभार लागत नाही. आणि IPL मध्ये जे बाहेरच्या देशातील खेळाडू आहेत ते मालामाल होत आहेत. आपल्या वसई विरार मधून सुद्धा IPLच्या मॅचेस खेळणारे खेळाडू आपण बघितले होते. मुसाफिर कोटे हा खेळाडू आपण पाहिला होता. आणि मला आठवतं त्यांनी मुथय्या मुरलीधरनला जो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पहिलाच बॉलला त्यांनी षटकार टोकला होता, तो मला आठवतोय. त्याचबरोबर दिल्लीच्या स्क्वॉड मध्ये आपल्या वसईचा रॉस्टन डायस हा खेळाडू सुद्धा 2016-17 दिसला होता, परंतु त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना संधी मिळाली नव्हती. आता पृथ्वी शॉ हा सुद्धा खेळताना दिसतोय. स्विचिटचा फटका, चांगला फटका खेळला जातोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली. दुसरे धाबे करतात दिव्येश. अमित कामनकरला साथ देतोय. इथे मिळत आहेत 2 धाबा. 2 धाबाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 19 वर. संतोष वैवी हा गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्याकरता आलाय. आतापर्यंत अमित कामनकर चांगली धावसंख्या बनवतोय. प्रेक्षक आहेत ते जल्लोष करतात, एन्जॉय करतायत. पण आमचे डीजे मास्टर थोडेसे शांत आहेत, त्यामुळेच कदाचित तुम्ही आमच्या समालोचनाला सुद्धा कंटाळला असाल. चेंडू हवेत आहे. जेल टिपण्याचा प्रयास होतोय, परंतु नाही. अय्या छातीवर आदळलाय. दिल पे लगी 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 लेकिन दिल पे लगी. अमित कामनकर फॉट प्लेयर ही इज. 19 धावा झाले जिंकण्याकरता. 38 धावांचं लक्ष होतं. अजूनही 19 धावांची गरज आहे. उर्वरित 16 चेंडूंमध्ये 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. मॅच अजून संपला नाही. अनिल अंकलेश प्रतिष्ठान कार्डी काहीतरी मार्ग काढेल हा मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडूला हुक केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. अलंकार भोईर चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली होती आणि विजय होतोय चेंडूचा. एक वेगळ्या शैलीने इशारा करतायत पंच मनोज परेड सर. एक चांगलं बरं वाटतंय. 4 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 23 वर. 23 स्कोर मोज ऑन 23. अजूनपर्यंत बघा ना 23 धावा ज्या बनल्यात ना, तर 23 पैकी
23 धावा एकट्या बॅटर अमित कामनकरनेच बनवल्यात. दिव्येश पाटील फक्त त्याला साथ देतोय आणि एकमेकांची साथ असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. एक बॅटर आक्रमक आहे तर दुसऱ्याने संयम राखणं गरजेचं. हे अनेक वेळा आपण पाहिलेत. काही चेंजेस केले जातात काय, जास्त वेळ वाया घालवू नका. विकेटचा शोध सुरू आहे परंतु विकेट काय मिळत नाही. नवीन मार्ग काढावा लागेल तोच विकेट शोधण्याकरता. चांगले चांगले खेळाडू फ्लॉप ठरले पहिल्या इनिंग मध्ये, परंतु अलंकार भोईर हा एकच हिरा चमकताना दिसला. तसा आता अमित कामनकर चमकताना दिसतोय. ए ए चांगला बॉल थोडस उसळी घेतोय आणि अमित हा चेंडूला मिस करतोय. चांगली गोलंदाजी या वेळेला गोलंदाज संतोष याची. धावसंख्या धावफळकर आहे ती 23 धावा. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून 15 धावा पाहिजेत आणि त्याकरता हा संघर्ष सुरू आहे. 15 धावा किती चेंडूंमध्ये पाहिजेत तर त्या 15 धावा पाहिजेत 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. चॅम्पियन प्रीमियर लीग 2024. इनसाइड आउट चेंडूला कव्हरच्या वरून टोळावलाय. एकदा पूर्ण केली. शतरक्षक तिथे तैनात होता. त्याला चेंडू सापडेपर्यंत बॅटरने 2 धाव पूर्ण केल्या होत्या आणि पाहता पाहता चित्याच्या वेगाने ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण होत आहे. चित्याचा वेग जर आपण बघितला तर ताशी 113 किलोमीटर प्रति घंटा तो वेगाने पळू शकतोय. तसाच वेग या 2 बॅटरचा पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली 26 वर आणि पहिल्यांदाच आता दिव्येश हा स्ट्राईक वर येतोय. म्हणजेच त्याला स्ट्राईक कधी मिळतोय तर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळतोय. म्हणजे जवळजवळ 10 मिनिटं वाट बघितल्यानंतर तो स्ट्राईक वर आलाय. एक चांगला खेळाडू आहे. तंत्रशुद्धता त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलंय. विशप मध्ये फटकेबाजी तो करत असतोय आणि आता सुद्धा विशप मध्येच खेळताना थोडस नियंत्रण नव्हतं फटक्यावर. चेंडू येतोय स्क्वेअरिश थर्ड मॅन क्षेत्रात. 2 धाव पूर्ण केल्या जातात दिव्येशाच्या द्वारे. या 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 28 वर. 28. 10 धावांची आवश्यकता आहे आता. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा धावफळकावर जमा झालेत. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे. थोडासा विकेटचा शोध घेता घेता त्रस्त झालेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला याच्यामध्येच काहीतरी डावच खेळावे लागतील. विकेट टेकर गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आणावं लागेल. सध्या खेळाडूंसाठी पाणी पुरवलं जातंय. सुनील मुकादम हा पाणी नाही तर हा संदेश आहे त्या खेळाडूला. एनर्जी ऊर्जा वाढवण्याचं काम ते करतायत. पाणी हे फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच मी सातत्याने म्हणत असतो की शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा आणि ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. शुद्ध पाणी मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय जेणेकरून ऊर्जा त्या खेळाडूची वाढेल. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये आपण पाहूया काय रणनीती असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मात्र खेळाडू आहे जो सर्वात महागडं पाणी पितोय. एव्हियन स्प्रिंग प्युअर वॉटर फ्रॉम फ्रान्स. विराट कोहली. त्याच्या 1 लिटर पाण्याची किंमत 4000 रुपये आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये नीता अंबानी जवळजवळ त्यांच्या 1 लिटर पाण्याची जी किंमत आहे ती 43 लाख 750 ml पाण्याची किंमत आहे. मात्र पाण्यापेक्षा त्या भांड्याची किंमत जास्त आहे. पुढचा बॉल स्विच करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय हितेश चौधरी. सोनिका माता मालुडी टीमचा हा खेळाडू आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 11 बॉल मध्ये. 11 चेंडू 10 धावा. अजूनही आत्मविश्वास त्यांनी प्राप्त करायला पाहिजे. मी लढेन, मला जिंकायचं आहे. लेग स्टंप वरचा चेंडू होता. सरळ बॅटने फक्त मिडॉन मध्ये दिशा दिली. 1 धाव पूर्ण केली. धावा सोडण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू दुसरे धावे करता धावतोय. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धावफळकावर धावा लागले जात आहेत त्या 30. 10 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे.
नीता अंबानी आपण जो पाण्याचा ब्रँड जो होता त्याचं माहिती दिली नव्हती. ॲक्वादिक क्रिस्लो ब्रँड आणि ते महागडं पाणी ते पित आहेत. गोलंदाज काय करतात ते बघूया. ड्रिंक्स घेतले. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर त्यांची ऊर्जा वाढले. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30. 10 बॉलमध्ये पाहिजेत 8 धाबा. काही लवकर फिनिश केलं जाईल. ओ द्विधा स्थिती 2 माइंड मध्ये खेळाडू गेला पण वाईट बॉल मिळेल. अतिरिक्त धाव मिळाली. पंचांचा इशारा येतो. समांतर धावा येतात. अवांतर धावसंख्या 31. अगदी विजयाच्या समीप आल्यात. बॅटिंग करताना प्रत्युत्तर देताना मार्वे वॉरियर्स टीमचे खेळाडू. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. जवळच जुचंद्र स्थानक आहे आणि त्या स्थानकांवरून जाणाऱ्या अनेक मालवाहतूक गाड्या. ओ इथे बॅटरने चुकीचा फटका निवडलाय. बॅटरने यष्ट्या दाखवल्या आणि बॉलर्सने त्या वाकवल्या. विकेटचं पतन. लागला पहिला धक्का. सीट अँकर रोल अदा करून बॅटर अमित कामनकर इज गॉन. त्याच्या खेळीचं आपण वर्णन करूया. 5 चौकार त्याने त्याच्या खेळीमध्ये पेश केले. 5 चौकारांच्या मदतीनं त्याची खेळी जर आपण बघितली तर व्यक्तिगत 28 धावा त्याने बनवल्या. व्हॉट नॉक. त्याच्या खेळीबद्दल कौतुक केलं पाहिजे. सीट अँकर रोल अदा करणारा खेळाडू 14 बॉलमध्ये 28 धाव बनवतोय. ज्या खेळीमध्ये आपण 5 चौकार बघितलंय. 1 वेळा तिहेरी धाव, 2 वेळा दुहेरी धावा असा लेखाजोखा आमच्यापर्यंत दाखवला गेलाय. ज्येष्ठ गुणलेखक, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त गुणलेखक संजयजी म्हात्रे सरांकडून आणि सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा सुरू झाल्यापासून त्या सुप्रीमोच्या प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो लेखाजोखा अचूक माहिती त्यांच्याकडे आहे. जसं या नायगाव परिसरामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेंची माहिती त्यांच्याकडे आहे. मग त्या 2006-07 पासूनच्या ज्या स्पर्धा आहेत तो पूर्ण माहिती त्यांनी आपल्या कॉम्प्युटरमध्ये फीड केले आणि ते स्वतः एक संगणक आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणूनच म्हटलं जातं ना की आमचा गुणलेखक जर सक्षम असेल तर धावतं समालोचन आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत चांगलं पोहोचू शकतोय. ओळूया मॅच कडे. पुढचा बॉल कॅप्टन निखिल पाटील आलाय. या आधी दिव्येश आणि निर्धाव षटक टाकलं होतं. दोन्हीही निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज खेळाडू विकेटवर आहेत. हा चेंडू फुलर लेंथ होता. बॅटरला त्या चेंडूचा अंदाज घेता आला नाही. 7 धावांची गरज आहे. आता बघूया चेंडू किती शिल्लक आहे. 8 मध्ये 7. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जातं या चेंडूला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शतरक्षक तिथे फंबल होतोय. त्याचाच फायदा उचलला गेलाय. 2 धाव पूर्ण. 3री धाव घेण्याची करतायत घाई. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या फुलली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 34. आता बरोबर 4 धावांची आवश्यकता उरलेल्या 7 बॉलमध्ये. 7-4. इथे चौधरी कमरेवर हात येत आहेत कारण विकेट मिळाली ती सुद्धा त्रिफळाची स्वरूपात. परंतु ही विकेट आधीच मिळायला पाहिजे होती आणि अजूनही संधी काही गेली नाही. एकामागून एक जर धक्के दिले तर मॅच मध्ये ते येऊ शकतात. परंतु बॅटरचा चांगला टान्स आहे. चांगलं टॅलेंट पाहायला मिळतंय. तंत्रशुद्धता पाहायला मिळतोय आणि तो फटक्याची योग्य निवड करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे ती 36. 2 धावा अजूनही पाहिजेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. गडी वाचला एक षटक आणि 2 धावा. डिफेन्स जर केला तर मग या सीपीएल मध्ये तो चमत्कार त्या डिफेंड होऊ शकतात. नो डाऊट संजयजी असे काही बरेचसे सामने आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. पायगाव येथे सुद्धा एक रजनी क्रिकेटमध्ये मॅच झाला होता ज्यावेळेस त्या 2 धावा डिफेंड केल्या होत्या छोटा आमिरने. तो एक किस्सा आहे. संदीप करवत हा अर्नाळा येथून बिलॉंग करणारा खेळाडू होता. आमदार चषक झाला होता 2013-14 ला. आय थिंक 12 की 13 तारीख मात्र नक्की नाही. परंतु त्या आमदार चषकामध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली होती आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. 1 धाव त्यांनी डिफेंड केली होती. तो एक किस्सा आठवतोय. आणखीन मला एक रवींद्र भोईर नावाचा खेळाडू आठवतोय पांजू संघाद्वारे खेळताना. त्याने सुद्धा 3 धावा डिफेंड केल्यात उमळमान येथील त्या मैदानावर 2 वर्षापूर्वी. मोठी स्पर्धा होती लाख मोलाची. गोलंदाज मार्गावर गोलंदाज आहे विजय भोये. जसं मी म्हटलं होतं की त्याला तुम्ही का अजूनपर्यंत चान्स देत नाही.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर चढवलाय हल्ला आणि आता लगेचच या चौकारण्याची वाढवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने आपल्या धावसंख्येचा गल्ला खेळ खल्लास मॅच संपवलाय. या मॅचला जिंकलाय मारवी वॉरियर्स या टीमने आणि अमित कामनकर ठरलाय या मॅचचा हिरो. 14 मध्ये 28 धावा त्याने बनवल्या. सो अमित कामनकर इज द मॅन ऑफ द मॅच. 40 इनिंग आता मात्र प्रश्नामध्ये पूर्णतः टाकले कारण 4 पैकी 4 मॅचेस मध्ये 4 पैकी 3 मॅचेस मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. ते अनिल अंकलेश प्रतिष्ठान कार्डी टीमला